लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान भूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरलीला केले हो कन्यादान वापाल विवाह पार पडला थाटा. नमस्कार मंडळी, मी सचिन DSC ग्रुपच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं संध्याकाळचं स्वागत. आज दत्त जयंतीचा दुसरा दिवस. आमच्या वाडीतील जे दत्त मंदिर आहे ना, त्या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा असते. त्याच्यानंतर कीर्तन असतं, हरिपाठ आणि महाप्रसाद. चला तर बघूया मंदिरामध्ये आज काय काय चाललं ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. जो आमच्या मंदिरामध्ये जो कार्यक्रम असतो ना, ते जाऊन पाहूया आपण आणि आपल्या नवीन व्हिडिओवर आपल्याला सुरुवात करूया. पापड द्या सगळ्यांना. पापड वाटाय प्रेमाने. ज्याने बनवलाय त्याला खायला तर बरा. मला पण ठेवा. हा घे पत्रावली घे, पत्रावली घे, पत्रावली घे. मला पण ठेवा. तेवढं कसं आहे भाऊ? घे घ्या प्रेमाने घ्या. मला थोडं पापड दे. द्या एवढा बास ठेवतो. बस संपला आता. लोणचं पण घ्या प्रेमाने. कुठे कुठे नको बोलला तू. अरे ये नमस्कार केला व म्हणाने आम्ही आपल्या पुतेनाचा घरी जात आहोत. येथे संतप्राणे वाचनले श्री सत्यनारायण तृतीयोध्याय मोठा मंगल करते श्री ज्ञानदेव श्री सत्यनारायण देवताय नमः.
हा सर्व प्रकार केला आहे तो सत्याशी पाहिजे करण्याचा वापर आहे मग त्यांना आपण सांगितलं म्हणजे महाराज विधान आपल्याला मला क्षमा करा असे त्यांना पुन्हा नमस्कार केला व तो साधू आणि अतिशय दुःखी करा संन्यास विश्वकार्याला शोध करणारा साधू आणि शोध करणारा साधू द्यायचा तो माझ्या ज्ञानाविषयी परममुक्त करायचा म्हणून माझ्या साधुवाणी मला सुजामाने मोहिता ब्राह्मणी केवळे तुझे रूप जाणू शकत नाही हे एकपणे आश्चर्य आहे सुजामाने मोहिताने भूत आहे हे आपणास कसा वाढला माझ्यावर कृपा करा मी यथाशक्ती आपली विश्वे देवा सभा सदेति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम अग्निसुताय विद्महे अनुसयाय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् जय देवस्थे सत्यनारायण भगवंता साधनाप्रमाणे जागृत होणारा देवस्थान कुठे गुरुवाडी यामध्ये या दत्तजयंती निमित्ताने साधनाप्रमाणे येथील भाविकांचे मनोभावे पूजन केले आहे त्या ठिकाणामध्ये येथील कुटुंबियांनी जे काही तुमचे मनोभावे सेवाविधी मान्य करून द्या आणि येथील प्रत्येक कुटुंबियांना सुख शांती संपत्ती देऊन त्यांचा सर्वतोपरी कल्याण करा त्यांच्या ज्या ज्या काही मनोकामना असतील त्यामध्ये सिद्धीस द्या तसंच तुमची कृपा होते हे सर्व भाविकांवरती राहो हेच तुमच्या सर्व कार्यक्रमात श्री सत्यनारायण Hare Rama
डोला मन लंपट रावताई दिगार डोला बने लंपट डोला बने भरतारे फिरावले अंतरे फिरावले अंतरे फिरावले अंतरे कलतारे फिरावले अंतरे फिरावले अंतरे
Oh,
Hare
विठ्ठल पायी नामा परते साधन नाही जे करते अनेकांनी ऐका आकारणी सांगे तुका नाम घेता नका ऐका लाभ करता काशी विठ्ठल पायी कडे बेटे पांडुरंगा करो श्री सत्य संकल्पाचा सर्व काही पूर्ण मनोरथ नाम घेता संसाराची सुट्टी ऐसा भंगा काढी कुठेही गावामध्ये आणि या मंदिरामध्ये दत्त जयंती उत्सव त्याचप्रमाणे सत्यनारायणाची महापूजा आणि आजच्या महापूजेनिमित्तानं आजची नाम संकीर्तनाची सेवा आदरणीय सन्माननीय श्री गणेशजी सावर्डकर उपनिरीक्षक पोलीस संचायुक्त दाभोळ यांच्या वतीनं माझ्यासारख्या पावलाच्या वाट्याला आली. साहेब गेले 2 वर्ष प्रयत्न करत होते, पण चला यावर्षी योगायोग आला आणि त्यांच्या अनुषंगानं इथे येण्याचा योग आला. पण येता येता महाराजावरच रोग आला. योग चांगला आला, महाराजावर रोग आला. काय झालं? आम्ही कोण मळ्यात आलो, गाडीचा टायर फुटला. आता टायर फुटल्यावरती पर्याय घे, त्याचं कारण सांगू का? पत्रिकावर कीर्तनाचं नियोजनाची वेळ किती, कार्यक्रमाची 9 ते, म्हणजे देवाच्या नियमात कीर्तनाची वेळ किती. आणि आता तुम्ही बदलला. देव सदा सजी त्याची वेळ टाळत
तो त्याच्या वेळेतच कार्यक्रम करून घेणार. देता देव भीता नेता नेव भीता. तुम्ही कितीही प्रयत्न करा, एकदा का देवाच्या पुढ्यात पत्रिका पडली सक्सेसफुल. आणखी तुम्हाला सोपं करून सांगू का, आपलं लग्न ठरलं, लग्नाची वेळ ठरली, ब्राह्मण म्हणता आता नाही, संध्याकाळी 5:30 वाजता करा, चालेल? तुझीकडचं वराडी येतील आणि बामणाचा नारळा वळतील. म्हणजे तू कुठून बदलणारा असायचा कोठे पदुसंगाने या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांचं दर्शन झालं. सकाळच्या पाया माझ्याकडे आपला चित्त करा. काय माझ्या माने वसंताचे रंगेल चित्तासी अपुनिया त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्व भक्तजन उपस्थित असणारे टाळकरी माळकरी प्रवचनकार कीर्तनकारिता उद्दिष्ट श्रेष्ठ मान्यवर मंडळी यांना भगवान गुरुची समजून सगळ्यांच्या जनी प्राप्त करतो आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ करतो. देवोचे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया यांच्या नात्यातील आजच्या स्थितीला अनुसरून घेतलेला 4 चरणाचा गोड नामकरण करण्याचा अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबराया अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक मानवाला सांगतात या ठिकाणी आल्यानंतर काय करावे. नाम घेता मोठा मोठी होय संसाराची त्रुटी. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानं ज्या संसारामध्ये तुम्ही आलात त्या संसारामध्ये काही अंश काळ दुःख कमी होतात. संसार दुःख मुळा विश्रांती नाही कोठे. रात्र दिवस तळमळ ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे वेगळी. या संसाराला जर दुःखापासून वेगळं करायचं असेल तर तेने साधने तुटते भावाची बंधनी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे वेगळी. त्याला साधन सांगितलं. नामा करते साधन नाही जे तू करसी अनिक काही. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर नामा व्यतिरिक्त जरी काही केलं तरी त्याचा तुम्हाला लाभ होणार. मला सांगा ना, संसारामध्ये सुख आहे की दुःख आहे? बोलत चला. आपल्याकडे वेळ कमी, मी तुमची जास्त वेळ घेणार नाही. जास्तीत जास्त 1:15 वाजेपर्यंत तुम्हाला मोकळं करतो. चालेल का नाही? सावरडे साहेबांना म्हणा, रोग आलाय तर तुमचा गो आणलाय का? त्याचा परत मुसका सावरड्याच्या पुढे इकडे आलो आणि असला मुकूच मला इतके उशिरा आला. अगर 500 पकडून 1 वाजेपर्यंत ऐकायला काय गोवा म्हणतात अशी वाईट काळजी करू नका. तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये मी तुम्हाला मोकळं करणार. कारण तुम्हाला पण भूक लागली मला काळजी आणि मला भूक लागली त्याची देवाला काळजी. हे संगम आहे. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नामा करते साधन नाही जे तू करते अधिक काय. हकारुनी सांगे तुका नाम घेता या मृत्यू लोकांमध्ये आला. मृत्यू लोकांमध्ये पुनरुपी जन्म आणि पुनरुपी मरण या राजकारणामध्ये जर यायचं नसेल तर भगवान परमात्म्याने दिलेली सुवर्ण संधी आणि या सुवर्ण संधीचा जर या मृत्यू लोकांमध्ये जर फायदा करून घेता आला नाही तर मिळालेला जीवन व्यर्थ गेला म्हणून समजा. म्हणजे जन्माला येऊन काहीही उपयोग. जन्माला आला खाका खाल्ला उलटून गेला. कोण समाधी मानणार आहे? मरावे परी कीर्ती रुपये तुका म्हणे गमरण्याची सरत तमची होई निरती मागे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशी काही काय बांधला की शेवटच्या वेळेला तुमच्या बरोबर. आता मला सांगा ना, करोड रुपये जरी कमावून घेत तुम्ही तरी शेवटच्या वेळेला तुमच्या बरोबर कोण देत का देत नाही? तो जित असताना म्हणता का नाही हे माझं आहे, मी कमावलेले, मी कोणाला देणार नाही, हे माझ्याकडे झालंय. जाताना का नाही? जाताना बरं पाहा, तुम्ही तुमच्या मागे मुलगा माझा म्हणतात, धर्मपत्नी माझी म्हणतात, मुली माझी म्हणतात, नातवंड माझं, घर माझे, गाडी माझी, बंगला, इस्टेट, सर्व संपत्ती माझी.
जगद्गुरु तुकोबरे म्हणतात त्या संपत्ती मधली पृथ्वी कवडी सुद्धा तुझ्या पाठचे बरोबर देणार. तुम्ही कमवलेली 5 करोड रुपयाची निष्ठेची म्हटला. एखाद्या पोराला म्हटलं ना बाबाने एवढं कमवलंय, एवढा मोठा छानसा पगार बांधलाय, 1 लाख रुपयाचा म्हटलं त्याच्या उशा काढून देईल. एखाद्या पोराला सांगायचा तर मग तो रडायच्या भानगडीत जर काय चुकून चेक बीक राहिली असते तर बघा, घेण्याचं काय बोलू नका, काढायचं काय ते बघा. आणि मग त्याला विचारलं द्यायचं काय बाबा बरोबर, तो मग तो चष्माच्या वडा लावून घ्या, शिबिरात भेट केलाय. आमच्या कामाचं जे तुमच्या कामाचं नाही ते तुमच्या बरोबर देणार, आणि तुम्ही जे कमवून ठेवले ते मागच्या कामाचं आहे ते भागून भागून वाटून घेणार. मग तुमच्यापैकी जेवढी संतान असली तेवढी महाराज म्हणतात यातलं मी काहीही नाही केलं. सोने रुपये अम्मा मृत्यूये समान, माणिक पाषाण खरे जैसे. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात सोनं नाणं धन दौलत इस्टेट संपत्ती आहे त्यागले सारोडे संसार बैसलो अंगणी. त्याग करावा लागला, आणि त्याग केल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या दिवशी देवाची ओळख झाली जो पाहता समोरी दृष्टी लोढी तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. देवाला विद्यानंतर आपलं चित्र कुठं असावं, आईचं वैसोनी करायचं चित्र आवडी आनंद आळबाबा रामकृष्णारी विठ्ठल केशव आणि मंत्राचा बाबा सर्व काळ. महाराज म्हणतात या व्यतिरिक्त साधं नाही, पण कितीही लोकांना सांगितलं तरी पटत. ते म्हणतात तुमचं काम आहे तुम्ही पॉकेटाचे भुगेले लाव म्हणून काहीतरी सांगायचं काम करता. अरे आम्ही सांगतो जगाच्या कल्याणात संतांच्या व्याधीमध्ये कष्ट किती परोपकारी. महाराजांना कळालं होतं मृत्यू लोकांमध्ये कलियुगामध्ये ही लोक बुडणार नाहीत, बुडते ही जल नदी कवी डोळा. साधू संतांना कळवळा आला म्हणून आपला फायदा आहे. लक्षात ठेवा साधू संत नसते तर देव नसतं, देव नसतं तर मंदिर नसतं, आणि मंदिर जर नसतं तर आजची सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी साजरी झाली नसती. म्हणजे काहीतरी संबंध कुठून तरी आणून तुमच्या पुण्यामध्ये आणून ठेवला, आणि प्रत्यक्षामध्ये भगवान गुरुदेव दत्ताला या ठिकाणी यावं लागलं. आता हे 3 देव आहेत की नाही, जे 3 देव आहेत कोणते कोणते, ब्रह्मा विष्णू महेश या सृष्टीचा चालक करता आहे. तिघेही या सृष्टीचे चालक मालक करता करविता अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा. त्याच्या छायेमध्ये तुम्ही आम्ही एवढं बसलो, याच्याही पेक्षा वेगळं बाकी नाही. लक्षात ठेवा देव कोणाला तरी मंदिरात बोलवत ज्यांच्याकडून देवाला काम करून घ्यायचंय त्यांच्याकडूनच घेतो, नाहीतर असे काही लोक आहेत. एक लक्षात ठेवा हिंदू धर्म जर यदा कदाचित एकत्र झाला तर देव दिसणार नाही एवढी गर्दी होईल. पण सगळी लोक येतात का मंदिरात? अजिबात नाही. काही लोक कीर्तन बघायला येतात, म्हणजे बुवा कसला आहे
बरा वाटला तर बसतीयात, खारट वाटला तर मध्येच उठतीयात, दुसऱ्याची चप्पल घालतात ती घरात जाऊन झोपतीयात, कधी कधी बोवाचीच घेतीयात, एवढी बी आली येत. काही जण कीर्तनाला येतात, त्यांचं उद्दिष्ट एकच असतं, कीर्तन संपतंय कधी नाही पहिल्या पंक्तीला बोवा भेटा सोडेपर्यंत आरती जेवून मोकळे होतात. महाराज मी याला बिस्किट आवाली. तिसरा एक मुलगा असा आहे, आता शेजारी निघालाय म्हणून मला जावंसं वाटतं, मग तोही जातो. हौशे गौशे झिल्यात भेटतील तेवढे आपले, आणि झिल्याच्या वरून जेवढे पुढी पावून जाते ते कोणाचे, नदीचे, त्याचा विचार करायचा नाही. महाराज म्हणतात हा जगदही सागर आहे आणि या सागरातून ज्यांना बाहेर पडता येतील ते देवाच्या छायेत राहतील, आणि जे जे नागरात त्या सागरामध्ये डुबत राहतील आयुष्यामध्ये कधीही वरती येणार. काय गुणाची वरलिया रंगा काया रे कणी दोन दिसाची पांघुनी तुका म्हणी नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा. देवाला भाव अर्पण करण्याकरिता तिरी तिरी हात पाय गाणं बोलाया वचन जेणे तुझो आणि ध्यानाशी संबंध जोडण्याकरिता प्रत्येक शास्त्र भगवान परमात्म्याला यावं लागलं. लक्षात ठेवा, दत्तगुरूंचा अवतार आहे कोणासाठी? दत्तगुरूंचा अवतार कोणासाठी? महिला मंडळ बोलत चला, अजून मी 15 मिनिटं घेतो तुमची. दत्तगुरूंचा अवतार कोणासाठी? आग्रह आहे, आता काय सांगावा. दत्तगुरूंचा अवतार कोणत्या स्त्रीसाठी? अत्र ऋषींची धर्मपत्नी, तिचं नाव अनुसया. तुमच्याकडे आहे काय? नाही, आमच्याकडे औषधाला भेटत नाही. पूर्वीच्या काळामध्ये होती, अनुसया होती, भागीरथी होती, पार्वती होती, नर्मदा होती, सरस्वती होती. आता त्यातली आहे. आता याला करायची एखाद्या सुलोचनाच्या नावावर जर का ब्राह्मणानं घाणा देऊन दिला तर तिला शोधायला लागते. मग गावात एकच सुलोचना, तिला चष्मेशिवाय दिसना, नवराच्या नाकात कोणा खरंच भरलेली टोपली होती, ती म्हणते मला काय त्याला पर्याय नाही. मला वाटते जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत त्याची ओळख करून घ्या. दिसायचं बोध झालं की म्हणतात आता प्रमोद महाराजांचा कीर्तन आहे, हरिपाठाला योग आहे कधी आता. जेव्हा चांगलं दिसत होते तेव्हा सिरियल बघित राहिलीस. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, रंग माझा वेगळा. आता निघा झाला, त्याला काय पर्याय? तेव्हा हरिपाठ नाही, कीर्तन नाही, अजिबात नाही. 7 वाजता सिरियल लावली, ती डायरेक्ट 11 वाजता उठली. तोपर्यंत जे विठ्ठल विचारे महाराज होऊन गेलं. महाराज जोपर्यंत सुकळ सिद्ध आहे तोपर्यंत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. त्याकरिता अनेक साधू संतांनी तुम्हाला मला सांगितलं. चला, अत्र ऋषींची धर्मपत्नी अनुसया ही प्रतिव्रता आहे. प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता. प्रतिव्रतेचं व्रत करत असताना तिची भक्तीही तेवढी होती. कोणावर जवळची विश्वासही तेवढा होता कोणावरचा. आणि त्या विश्वासाच्या पोटी तिन्ही देवांना ब्रह्मांड सोडून मृत्यू लोकांमध्ये यावं लागलं. मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर तेच दत्तगुरू या विश्वामध्ये सगळ्यांना दर्शन देण्याकरिता अनुसयेच्या भक्तीपोटी यांचं दर्शन सगळ्यांना व्हावं. किती तुमचं आमचं भाग्य आहे. अनुसया किती होत्या? बोलत चला, मी काही तुमचा दावाही नाही माझ्या तोंडाकडे बघायला. अनुसया किती होत्या? एका अनुसयेनं किती देव आणले? 3. तिन्ही देवाला एकत्र करण्याची ताकद फक्त एका अनुसयेकडे आहे. की अनुसया फक्त मापात असावी. मापात. पूर्वीची अनुसया वेगळी, आताची अनुसया वेगळी. पूर्वीची अनुसया मानानं येत होती,
आताची अनुसया फेसबुक वरून येते आणि मग नवऱ्याचा मुलं तो सर फेस काढते. मग त्याच्याकडे ही पर्याय तो अगदी फेस काढून काढून पोळीत बसतो आणि भांडी घासू येणार होतो. आताची अनुसया फेसबुक वर आले कारण सांगायचं खरं नाही. तो म्हणतो बाई तुझी सगळी काम करतो फक्त वाट हवं बाकी काही करू. काही लोक म्हणतात बघा माझा पोरगा वाघ आहे गावात त्याच्या नादाला कोण लागत कुठं गावात जर तालुक्यात गेला आणि भिजागला तर 5-25 लोक एकत्र येतात कोणासाठी माझ्या पोरगासाठी. मग माझा पोरगा वाघ आहे कुठं गावात. पण तोच वाघ येता का संध्याकाळी घरात 7:30 वाजता घुसला की वाघावर जगदंबा बसते. जगदंबेचं वाघ काय विचारी महाराज वाघावर कोण बसते जगदंबा. आणि एकदा का वाघावर जगदंबा बसली की त्या वाघाचा संध्याकाळी माजूर होतो. मग तो 7:30 नंतर वाघ राहत नाही बोका. आणि भोका झाला की मग त्याला कुणी पण भोका हे राहत नाही. आपली खचपान जोपर्यंत आपल्या रेंज मध्ये तोपर्यंत ठीक आहे. एक लक्षात ठेवा. आता काल दत्तगुरूंचा पाळणा झाला की नाही. पाळणा कसा म्हटला आपण भक्ती स्वरात म्हणतो जोरावर म्हणतो. आपल्या पोराचं पाळणा म्हणताना आपण तसंच म्हणतो की नाही जो 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 मग तो पोरगा एकदा का मोठा झाला की पहिला म्हाताऱ्या लाखो आणि म्हातारीला म्हणतो आता बाहेर हो. लहानपणी त्याच्या द्वारे ओढून आई बेजार झाली आणि ते एकदा का फुल रेंज मध्ये आलं की म्हणतो म्हातारी तुला कळत नाही म्हाताऱ्या तुला कळत नाही. म्हाताऱ्याला पहिला खूप नंतर म्हणतो म्हातारी तू आमच्या दोघांच्या मध्ये राहायची. मी नेहमी मला प्रश्न पडतो त्या म्हातारीनं जर तुला एवढं लहानाचं मोठं केलं नसतं तर ही नक्की तुझ्या पदारात पडलीच असती का नाही. मग महाराज म्हणतात त्याचं समीकरण जोडण्याकरिता देवाचा संबंध आहे. देवानं सगळे तुमचे सूत्र त्याच्या हातामध्ये ठेवलं आणि देव अनुसयेच्या पोटी साक्षातामध्ये ब्रह्मा विष्णू प्रत्येक अनुसयेची भक्ती प्रतिगत करण्याकरिता नारद ऋषीनं सांगितलं प्रत्येक जीवाचा उद्धार जर करावासा वाटत असेल तर या मृत्यू लोकातल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करण्याकरिता आणि तिची भक्ती पाहण्याकरिता देव जशीच्या तशी राहिली युगानुयुगी. आजही भक्त दत्तगुरु तसेच आहे. त्या दत्तगुरूंचं एक वेळकोड भजन करा. दिगंबरा अखंड जपण्याकरिता काय करावं लागेल. आता मला सांगा दत्तगुरूंची सेवा करणं हे प्रत्येकाचं काम आहे. पण आपण देव कारणापुरतं जवळ करत असतो. मी नेहमी सांगत असतो विचारे महाराज देव कारणापुरतं जवळ करायचं. मला सांगा ना 2 वर्षाच्या काळामध्ये किती जण देवाकडे धावत गेले हो.
2 वर्ष, आता 2 वर्ष झाले की नाही, आता सगळे निर्बंध मोकळे झाले. 2 वर्षामध्ये आपल्याकडे कोणता पाहुणा येऊन राहिला होता? कोणता? कोरोना. कोणता पाहुणा राहिला होता? कोरोना. किती जणांनी त्याला जेवाय घातला? बरं, तो कोरोना यदा कदाचित सावर्डेकर साहेब एखाद्याकडे कोरोना पाहुणा राहिला तर किती जण त्याला बघायला जातात बिस्किटचं पुढे घेऊन? समजा तुमच्यातला एखादा पॉझिटिव्ह निघाला तर किती जण येते बिस्किटचं पुढे घेऊन तुम्हाला बघायला? तो म्हणतील मरता तिकडे मेल्या तू आणि कोरोना शिवच्या आत येऊ त्या हॉस्पिटलमध्ये गुदमरून मरतो इकडे येऊ, इकडे आला साग का गाव खराब करतील. आपलेच गाव बोलले एखादा मोठा उद्धव गेला तर स्वागत करतात, पण कोरोना झाला की त्याला सांगतात शिवेच्या आत यायचं. गाव पाणी तेच आहे, घरचे पण तेच आणि बाहेरचे पण. फक्त देवानं प्रत्येकाला आठवण करून दिली. आतापर्यंत झोपेत राहिला होता, आता तरी सुधरलो. तरी पण आपल्याला अजूनही त्याचं काही पडलेलं जैशी स्थिती आहे. पण महाराज म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी आणि तो दृष्ट भाव करण्याकरिता भगवान परमात्म्याला आपल्याला दिली इंद्रिय, हात, पाय, पण आपण देवाला कारणाशिवाय देवाला जवळ करत नाही. तो महिला मंडळ आता चाललेला कोणता महिना आहे हो? मी नेहमी सांगत असतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या देवाचं व्रत करता, कोणत्या देवीचं व्रत करता? म्हणजे तुमच्याकडे पण फॅशन आहे म्हणा लक्ष्मीची. आता पहा ती 4 गुरुवारी लक्ष्मी आहाशे आहात. काय तिचा मेकअप, काय तिचा थाट, काय तिचा मान. ती लक्ष्मी सजून फक्त किती गुरुवारी? 4. 5व्या गुरुवारी लक्ष्मी कपाटात घुसते. ती पुढच्या वर्षी बुरशी येईपर्यंत बाहेर येईल. लक्ष्मी गोंबलली. बरं लक्ष्मण जोरात, लक्ष्मीची बिन पाण्याची बरा. आता त्या लक्ष्मीला काय ते पहिल्या गुरुवारी देवशंकून आंघोळ घालता. देवशंकून पहिल्या गुरुवारी आंब्याची ढाळी, चिकूची ढाळी, पेरूची ढाळी, शिराबाची ढाळी या सगळ्या ढाळ्या कोणाच्या बोकांडी घालतात? बोलत चला कोणाच्या बोकांडी? मग मला सांगा ना या सगळ्या ढाळ्यांचा जर हात आणून तुम्हाला घातला तर काय होते? बरं चला तिला मग त्या नारळाला बसवायचं, तिचं ते मुलगा आणायचं, नारळाला चिटकवायचं आणि मग ती एकदा सगळ्या ढाळ्या टाकल्या की मग नेसायला हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या, कानात झुमके, कपाळाला टिकली, नाकात ती पण तुमच्या शहराला फार वाटलेली असते. 11 महिन्यात कोण वापरतो? तुम्ही. नामशेल सर्दी झालेली असते मग ती आपल्या नाकात विनोद करायची आणि लक्ष्मीच्या नाकात घालायची. लक्ष्मी म्हटली अगं मेघे खान वाशित नाही तुझ्या शेवडाचा त्याला आवड मणी नाही भात देव बाजाराचा भाजीपाला तिथं समीकरण पटवून देईल तुम्हाला. चला गळ्यात मंगळसूत्र काढतात आणि लक्ष्मीच्या गळ्यात घालतात. मग मला सांगा ना आपले सगळे दागिने लक्ष्मीला परिधान केले की लक्ष्मी तुमच्या हातात कोण होते हो? कोण होते? तुमच्या अंगावरचे सगळे दागिने काढतात आणि लक्ष्मीला घालतात. मग लक्ष्मी तुमची नात्यानं कोण? तुम्ही गुरुवार करता की नाही? करता की नाही? आता हो म्हटल्या अगोदर हो म्हटल्या आता हो कशा मला तुम्हाला खरं सांगू का त्या बाहेरच्या आहेत ना त्यामध्ये मला लई हाऊस होती ना बोवाच्या तरी आम्ही सांगित होती आत मुखवाचा आता मला पुढं मुवात फाशी आता लक्ष्मीचं
विरोध करण्याकरिता मी तुम्हाला कधीच विरोध करणार नाही. पण एक लक्षात ठेवा, भस्मपुराण ग्रंथामध्ये ह्या लक्ष्मीचं व्रत सांगितलेलं आहे. आणि लक्ष्मीचं व्रत करत असताना समर्पण नारायण अस्तित्वामध्ये आणावं लागतं. एक त्याच्यामागची दुसरी मी पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. जर लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यामधल्या 4 गुरुवारी मर्यादेमध्ये असतील तर 11 महिने तुमचा व्यवहार कोणाबरोबर चालला असता? या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे? जर का फक्त मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारी मर्यादित लक्ष्मी तुमच्याकडे राहिली असती तर 11 महिने व्यवहार तुमचा कोणत्या लक्ष्मीनं चालतो? लक्ष्मी जर 4 गुरुवारी मर्यादा तुमच्याकडे येऊन राहिली असली तर 11 महिने तुम्हाला फुकट उपाशी मारावं लागलं. याचा अर्थ लक्ष्मी सदैव आपल्याकडे सहवास करत असते. तिला मर्यादित आणण्याची गरज नाही. लक्ष्मीनं ऑलरेडी अगोदरच कृपा केलेली आहे. फक्त तुम्ही तिचं वेगळं भांडवल मांडलं आणि भांडवल मांडण्याकरिता कुणीतरी डोक्यात तुमच्या फुल घातलेले. त्या लक्ष्मीचं व्रत करत असताना ज्या दाशीने लक्ष्मीचं व्रत केलं तिला सुवर्णाच्या मोहरा भरलेल्याचा हंगाम मिळाला. या पुस्तक वैभव लक्ष्मीच्या पुस्तकात आलेली आहे की नाही? मग मला सांगा ना, आता हे व्रत तुम्ही किती वर्ष करता आतापर्यंत? किती जणांना हंडा सापडला? आणि एखादीला जर सापडला असला तर जाताना मला द्या, येताना माझ्या गाडीचा टायर फुटला आहे. माझ्याच मनगड्या मोकळ्या होते. काही नाही, तुम्ही मरेपर्यंत जरी लक्ष्मीची सेवा केली तरी तुम्हाला मोहरा भरलेला हंडा सापडणार नाही. त्याचं कारण का? आपण लक्ष्मीचं व्रत करतो आणि शेजारची जाऊन शाप पिसा काढतो. आपल्या अनावर झाली वाचा. आपलं आपण घडण्याचं काय? लक्ष्मी तिला जरी टिकवायचं असेल तर महाराज म्हणतात मौन तत्व असावं. यानं ते आता ज्ञानोबांनी मौन सांगितलं. ते मौन तत्व राखण्याकरिता तुम्हाला सक्षम करावं लागेल. ज्या दिवशी लक्ष्मीचं व्रत आहे त्या दिवशी सकाळपासून काही कोणाशी बोलायचं नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अजिबात पाण्याचा थेंब सुद्धा तोंडामध्ये घ्यायचा. या लक्ष्मीचा उपवास माहिती का? तुमच्याकडचं माहित नाही. आमच्याकडच्या लक्ष्मी सकाळी आंघोळ झाले की पहिले केळीवर सुटतात. केळी झाले 10 वाजता खिचडी खातात. 10 वाजता खिचडी संपली की 12 वाजता सफरचंद का सापटून खात्यात. लक्ष्मी दिवसभर घरात बघायला. आणखी सांगतो, या 4 गुरुवारीमध्ये 4 गुरुवारामध्ये 5 किलो वजन तुमचा वाढला की ह्यांचा वाढला? बोलत चला. तुमचा वाढला की ह्यांचा? लक्ष्मण फळ आणून आणून बेजा. पहिल्या गुरुवारी गुलाबजाम, दुसऱ्या गुरुवारी बासुंदी, तिसऱ्या गुरुवारी पुरणपोळी. आणि लक्षात ठेवा, या लक्ष्मी एवढ्या हुशार आहे, त्या देवीला निवेद्य दाखवत असताना भरपूर पदार्थ ठेवतात. म्हणजे सगळे आखी. पुरणपोळी झाली तरी आखी, गुलाबजाम झाले तरी 5, ते पण मोठे मोठे बघून. आणि ते गुलाबजाम पंक्तीला आले ना की त्याची साईज लहान होते. पण लक्ष्मीच्या पुढ्यात बघितलं ना की ते मोठे असतात. पुरणपोळी लक्ष्मीच्या पुढ्यात आखी असते, पण महाराजाच्या पंक्तीत आला की ती तुकड्यात येते. तुकडा तुकडा तुकडा. मग म्हणतात महाराज अजून हवा असला तर मागून घ्या, काय तुकडा? आणि त्या लक्ष्मीच्या पुढ्यात आहे. मी एका लक्ष्मीला म्हटलं मी पत्रावळी जेवत नाही, मी त्या लक्ष्मीचा नैवेद्य खातो. ती मला म्हटली काय तुमचा डोका फिरलाय? सकाळपासून आकड्या माझा उपास माझा आहे, तुमचा नाही. त्या निवेद्यावर हक्क माझा आहे. म्हटलं बरोबर आहे, तू हक्क खाणार आणि आम्हाला तुकड्यात मारणार. राजा हो, त्याचं श्रीकृष्ण देवाला प्रेम आवडतं, भाव आवडते, श्रद्धा आवडते. आणि श्रद्धा अर्पण करण्याकरिता जगद्गुरु तुकोबारे म्हणतात लागोनिया पाया
सुख सोहळ स्वर्गी नाही स्वर्गीच्या मार इच्छिताची देवाला मृत्यूलोकी बाबा जन्मा जगद्गुरु तुकोबरे भेटतात या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर व्रत समजून घ्या देव समजून घ्या उपवास समजून घ्या तपास समजून घ्या आणि मग जे काय करायचं आहे ते शास्त्रानुसार करा देव कधीही तुम्हाला उपाशी ठेवणार नाही ऑलरेडी देवानं तुम्हाला सगळं दिले वेगळा देव आणायची गरज नाही चांगलं पुस्तक छापलं त्याने 80 करोड रुपये कमावले कोणाच्या जीवावर लक्ष्मीच्या जीवावर त्याला 80 करोड रुपयाचा फायदा झाला तुम्ही तुमच्या नवऱ्याला किती फायदा करून दिला तो नाही आपण आपल्याकडे घालवतो त्याही पेक्षा लक्ष्मी सदैव तुमच्याकडे राहते त्या लक्ष्मीचा सन्मान करा ती लक्ष्मी जपण्याचा प्रयत्न करा आणि घरच्या लक्ष्मीची दररोज पूजा करा की लक्ष्मी तुमच्यावरती दररोज प्रसन्न होईल वेगळा देव मांडण्याची गरज नाही हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार प्रत्येक देव हा आपलाच आहे त्या देवाला श्रद्धा भोगे आपला जो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा नाही अज अंती अवसाने विठोबा विठ्ठल पायी पडी मिठी नामा करते साधन नाही जे तू करसी अधिक काही ऐसा लाभ बांधा घाटी विठ्ठल पायी पडी मिठी अकारोनी सांगे तो का नाम घेतला राहू नका ऐसा लाभ बांधा घाटी विठ्ठल पायी पडी मिठी विठारो
जगद्गुरु तुकोबाई समीकरण सांगतात आणि समीकरण सांगत असताना चार राज्यामध्ये तुम्ही आम्ही जिद्द भगवान परमात्म्याची कृपा आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये आजही देव जिवंत आहे आणि त्या देवाला आपण त्या देवाला भेटण्याकरिता आपण जिवंत आहोत. ही कृपा कोणाची हो? कोणाची कृपा आहे? आपण निमित्त आहे ना मात्र आहे. आपल्याकडे काही नाही आपलं तरी माणसाला अंकार आहे. माझ्यासारखा मीच, माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही, कुणाकडे नाही. पण एक लक्षात ठेवा, 350 वर्षापूर्वी आपल्याकडे याचं काही नव्हतं. 350 वर्षापूर्वी आपल्याला देवाची भीक मागावी लागत होती. एवढी परिस्थिती होती. वाईट काळामध्ये, वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वस्व अधिकार जर संपन्न करून कोणी दिले असते तर कोणी? या महाराष्ट्राचा हिंदवी स्वराज्य निर्माण करता एकच राजा होऊन गेला. त्याचं नाव स्वाभिमानानं नाव, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला राष्ट्रमाता जिजाऊच्या पोटी शिवनेरीवरती जन्माला आली, शिवनेरीवरती जन्माला आल्यानंतर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरिता शहाजीराजाने सांगितलं, राजाई ज्यावेळेला राज्याचं भोगण्याकरिता तुम्ही ज्या मंदिराला वचन दिलं, वचन नामोनी देव राहो अथवा छत्रपती शिवाजीराजे 6 वर्षाचे झाले आणि 6 वर्षाचे असताना रंगता रंगता एक चिमकी मानसी उचलली आणि छत्रपती शिवाजीराजांनी तोंडात टाकले. त्याच वेळेला राष्ट्रमाता जिजाऊन सांगितलं, शिवा ही माती आपल्या स्वराज्याची नाही, ही माती संपूर्ण भाटलेली आहे. माती जर खायची झाली तर हक्काची माती खायला शी. 6 वर्षाच्या छत्रपती शिवाजीराजांना काहीच बोललं, काहीच कळालं नाही. त्याच वेळेला छत्रपती शिवाजीराजांनी रंगमाता साहेबांचा हात धरला आणि रंगमाता जिजाऊला विचारलं, आऊ साहेब हक्काची माती म्हणजे नेमकं काय? दादाजी कोंडदेवांना बोलवलं, राष्ट्रमाता जिजाऊनं आणि दादाजी कोंडदेवांच्या ताब्यात 6 वर्षाचा छत्रपती शिवाजी देऊन गेला आणि सांगितलं, स्वतःच्या हक्काच्या मातीचं महत्त्वाचा छत्रपती शिवाजीराजांना शिकवण्याची जबाबदारी दादाजी कोंडदेव यांच्यावरती सोपवली. छत्रपती शिवाजीराजे हळूहळू हळूहळू हळू मोठे होत 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 6 वर्षाचे झाले आणि 6 वर्षामध्ये परिपूर्ण शिक्षण ज्ञान पूर्ण समजून घेतलं. छत्रपती शिवाजीराजांना जे शिक्षक होते त्यांचं नाव दादाजी कोंडदेव. आपल्या पोराला जे शिक्षक असतात का नाही, आता त्या पोरांच्या शिक्षणाची लई मजा झाली. काय आपली का 2 वर्षामध्ये तर लईच मजा झाली. का याच्या अगोदर पोराला वडिलांकडे रडून मोबाईल मागायचं, द्या ना, ते करायचे, द्या. पप्पा म्हणायचे अजिबात नाही, नो मोबाईल. पण या 2 वर्षामध्ये पोराला न मागता मोबाईल द्यावा लागला. कोणाला? सावर्डेकर साहेब. पोराच्या हातात मोबाईल दिला, अभ्यास एका बाजूला राहिला आणि जे पबजी वरती पागल झालं, काही कपडे काढून फिरायला लागले. पबजी ते गेम कसं की नाही, येऊ दे मार 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 मार, हे इकडून आला, हे तिकडून गेला, मला क्रॉस केला, ये. अरे काय रात्रीची कुत्री कमी भुकतात. पण ही बेदारता आया. मला सांगा ना, छत्रपती शिवाजीराजांच्या काळात जर मोबाईल असता की नाही तर काय अवघड होतं काही. छत्रपती शिवाजीराजांनी मोबाईल उचलला असता आणि सांगितलं असतं, तानाजी माणूस नाही, मी कुठल्यात उतरलोय, तुम्ही सावर्ड्याच्या रस्त्यात जेरवणमध्ये घुसा आणि सह्याद्रीच्या घोड्यात मग आपण अफजल खानाची शाप. अरे मला सांगा,
एवढ्या अवघड काळामध्ये विशिष्टता आपल्या हक्काची माती जगवण्याकरता का छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जावं, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिरदार रंगात केला, रायरेश्वराच्या भिंतीवरती तैनात झाला, तलवार संशयन दगडातून काढली आणि सब करवारे गेले. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याच्या अभिषेकाची श्रेय दराला सोडत होते. 300 भावळे बरोबर घेऊन स्वराज्याची शपथ घेतली आणि शपथ घेत असताना महादेवाला सांगितलं, महादेवा या मातृभूमीमध्ये या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र जोपर्यंत माती निर्माण करत नाही तोपर्यंत हा शिलेदार छत्रपती शिवाय स्वस्थ बसणार. काय प्रतिज्ञा, काय प्रतिज्ञा, आमची प्रतिज्ञा, आमची प्रतिज्ञा काय असते? भारत माझा देश आहे आणि सगळ्या भारतातले बाळ माझे प्रिय बांधव आहे. आपली कसबांना लवकर सुधारणार मी नेहमी सांगत असतो. आपल्याकडे फार कमी चला छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 मावळे घेतले. 300 मावळ्यांचे स्वराज्याच्या वरदान करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षावरती 300 मावळे अफजलखानाच्या फौजामध्ये 7000ची फौज आहे आणि 7000च्या फौजेला छत्रपती शिवाजी महाराजांना पहिली महाराष्ट्राची मान्यता दिली आणि रायरेश्वराला साक्षात घेऊन महाराष्ट्राला पहिली रचना दिली. तुम्ही फक्त जेवायला जाणार आता काय सांगू, माझा टायर फुटला तरी मी वराडतोय, तुमचा काहीच फुटला नाही तरी तुम्ही शांत आहे. आता काही गोवा फुटायची वाट बघता का काय? एक शिवगर्जना ज्या सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे कुत्रगाव आणि ज्या सह्याद्रीच्या दऱ्यामध्ये एकच गर्जना आजपर्यंत घुमत राहिली. इथं भैरवगड आहे की नाही आणि या भैरवगडाच्या पैठाला हे कुत्र गाव बसलेलं आहे. ही शिलेदार भूमिका प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्राण्याची आहे. आणि 300 मावळ्याने 60,000च्या फौजेला परत पाठवली. फक्त एकच गर्जना केली, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये मारावं, स्वराज्य बदलायचंय आणि स्वराज्याच्या पहिल्या गडाला तोरण ताब्यात घ्यायचंय आणि याच महाराष्ट्राला पुन्हा एकदा दवाना सुटणार असा दवाना द्यायचंय. महाराष्ट्रामध्ये पुण्याची गर्जना झाली. तुम्हाला भूक लागली त्याच्यामध्ये माझा दोष अजिबात नाही. शिवगर्जना देत असताना बोट अवळावी, बोट अवळत असताना तळपायाच्या आत मस्तकामध्ये जावी आणि शिवगर्जना द्यावी. प्रत्यक्षात भगवान शंकर तुम्हाला पाहते. एक शिवगर्जना द्या, आपण जाग्यावर जय विठ्ठल करू. प्रत्येकानं ताड बसा. महाराजाच्या मैदानाला आल्यासारखं काय बसताय. महाराज जरी रस्त्यात उलटला तरी एवढी मंडळी दररोज माझ्या बरोबर असते. ती कुठल्याच गावामध्ये त्रास देत मी सांगून ठेवलंय. उलटलं तर तुम्ही अजिबात रडायचं नाही का. ही सगळी मी तयारीशी आहे. त्याच्यात भावकी आहे, गावकी आहे, खांदकरी मजबूत आहेत. आता धन पेरणार तो एकदम जण आता इसकान्याच काढतो. त्याच्यामुळे काय अवघड नाही. हात मोठावडायची आणि अशी शिवगर्जना द्यायची. भैरवगडावरती आवाज गायला पाहिजे. तुम्हाला दत्तगुरूंची शपथ आहे. पाहत असताना छत्रपती शिवाजी
काही शासनाचे होते, काही स्वतंत्राचे होते, काही आंदोलनाचे होते, काही प्रेमाचे होते, काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताच्या होती निघण्याकरिता सक्षम होत आहे आणि पुन्हा एकदा
नमगीत बुटा बुटे होय समजाचे तोटे अयसा लाभ माता गाठी विठ्ठल पायी पिढी बिटी नामा परते साधन नाही जे तू करसे अनेक काही अयसा लाभ माता गाठी विठ्ठल पायी पिढी बिटी अकारुणी सांगे तुका नाम गीतारा गुणकार ऐसा लाभ बंधा गाठी विठ्ठल पायी पडी बेटी झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून छत्रदाय वडिलांच्या चरणी समर्पित करतो म्हणजे सद्गुरू मौली यांच्या चरणी समर्पित करतो आज ज्यांच्या अनुसंधान इथं येण्याचा योगाला आदरणीय आमचे गणेशजी समर्पित साहेब त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद त्याचप्रमाणे आयोजक नियोजक मंडळ यांनाही कोटी कोटी धन्यवाद त्याचप्रमाणे माझी सुखी प्रेमाची संप्रदायाची आलेली मंडळी मी सगळ्यांना एकदा कोटी कोटी धन्यवाद तुमच्या चरणी साष्टांग दंडवत करतो त्याचप्रमाणे माझ्या समावेत आलेली सगळी माझी युवा समिती आणि ही टाळकरी मंडळी यांनाही कोटी कोटी धन्यवाद मी आपल्या विचारांना एक गाडी पुढे पाठवली म्हटलं निदान आम्हाला उशीर झाला काय सुचलो होतो कोणास ठाऊक पण ते पुढे आले हरिपाठ तरी झाला जर हरिपाठ झाला नसता तर गोवाचा शाप सपाट केली नसता मग काही खरं नव्हतं सो झाली ही सेवा ईश्वरानं करून घेतली त्याचप्रमाणे आमची विनेकरी आदरणीय हरिभक्त तुपारे उत्कृष्ट कीर्तन करे चंद्रकांत महाराज मांडवकर त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद त्याचप्रमाणे आदरणीय आमचे सन्माननीय एक या विश्वातला आणि दुसरीच्या दुनियेतला आगळा वेगळा आदरणीय हरिभक्ती पारे अशोक महाराज पवार आणि ज्यांचा गोड आवाज आहे कोकणची गाणं कोकिळा त्यांच्या कंठामध्ये कोकिळ आहे
पण आता काय झालं माहिती काय, त्यांच्या कांडात खूप वेळा झाली तर तिकडे मशीनला सर्दी झाली, तर त्यांचा काही जमला. त्याच्यामुळं साऊंड थोडासा इकडे तिकडे झाल्यामुळं त्यांचा थोडा आजार परिणाम, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि ज्यांनी उत्कृष्ट आपल्या समोर या सगळ्या कार्यक्रमाला रंगत दिली, उत्तम असा पखवाज वाजवला, माझं सर्वस्व आहे. मी नेहमी त्याला लहान भाऊ प्रमाणे, आमचं एक नातं आगळ वेगळं आहे. द्यायचं झालं तर आम्ही सर्वस्व देतो. त्या अनुषंगानं एक कोकणातला रक्त म्हणावं लागेल की आपण आज युट्यूब वरती सर्च मारले तर अनेक मृदुंगमणी वाजवताना दिसते, पण कोकणातली जी कला आहे ती साला काढल्याशिवाय अवगत होत नाही. तसं हे जे वाद्य आहे ते इंद्राचं आहे, आणि इंद्राचं वाद्य वाजवत असताना खूप जपून वाजवावं लागतं. मग एक ढकलली आणि कसा पण पेटवलं त्याला काय म्हणतात नाही काय. रात्री आमच्या बाबांचा जो धुरला पाडला जवळ टाकायला कुठं सूद होती काय उभी राहायची. मी याला जो धुरला पाडणार याचा धुरला पडायची वेळ आली. हे इंद्राचं साधन आहे, त्याच्यावरती कोणतंही व्यसन न करता जर बसलो तर इंद्र ती कला अवघड दिल्याशिवाय राहत नाही. एक लक्षात ठेवा, कोणताही क्लास न देता आजही बरेचशे ठिकाणी वाजवतात, यात नवल नाही, पण शीट रॉकेट सारख्या कीर्तनाच्या माध्यमातून यांनी पखवाज वाजवलाय. त्याच्यासाठी एक वेळ जोरात त्याचप्रमाणे आता ही जी सगळी कलाकारी तुमच्यासमोर जेवढी ती उभी एवढ्या लहान वयामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये वरती 8 दिवस कोणी जर कीर्तन केलं असेल तर माझ्या सकट ही सगळी टाळकरी मंडळी या जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आली. चिपळूण तालुक्यात आम्ही पहिली लहान वयातली मंडळी ही गोष्ट आम्ही स्वाभिमानाने सांगत असतो. का मी कीर्तन शिकायला कुठेही गेलेलो नाही, हे गायन शिकायला कुठेही गेलेले नाही, हे टाळ वाजवायला कुठेही गेलेले नाही. हा फळ कसला माहितीये का, संतसंगती लाभती हा फळ किंवा मनाचे मनमार्गी गेला पण संतांची संगती लागला त्याचा शेवट बहुगोड झाला, असं शास्त्रीय सांगतो. पुनश्च एकदा महिला मंडळ, माझ्या आईसारख्या हात सगळ्या, मी तुमच्या मुलाप्रमाणे आहे, मला यायला उशीर झाला, अगदी मला फवाडात दिली तरी मी घेईन, मला उशीर झाला त्याबद्दल मी क्षमा मागतो. त्याचप्रमाणे सगळे पुरुष तुमच्याही शरीराला क्षमक्ष होतो, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. दत्तगुरुनाथाचा एकच प्रार्थना करतो, तुम्हा सगळ्यांना दुर्ग ईश्वर लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय ज्ञानेश्वर
किती झाले या पुढं पुढं हरे राम हरे राम राम हरे कृष्ण हरे तिकडनं फुलं होत्या तोपर्यंत झाले जा बस तिकडे हरे राम बसले बसले या जेवायला दोघं अजूनही पूर्ण ब्रह्म नमस्कार, मी सचिन. नमस्कार, मी गणेश. काल दत्तजयंतीच्या निमित्तानं आमच्या मंदिरामध्ये प्रमोद महाराज राणे चिपळूण यांचं कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कीर्तनाच्या कार्यक्रमाबरोबर त्यांचं प्रवचन हे चालतंच, हरिपाठसुद्धा चालतो आणि हा कार्यक्रम आमच्या मंदिरामध्ये कालच झाला. तर तो कार्यक्रम तुम्हाला कसा आवडला हा जरूर प्रतिक्रियेतून कळवा, जेणेकरून आम्हाला त्या नवनवीन व्हिडिओ आम्हाला तसे बनवता येतील आणि त्या ते लोकांपर्यंत आम्हाला पोचता येईल. धन्यवाद.